नमस्कार, मी डॉक्टर विशाल आपुडे, गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट म्हणजे पोट विकार तज्ज्ञ आहे आणि गॅस्ट्रो आणि ॲडव्हान्स GI एंडोस्कोपिस्ट आहे. तर आज 29 मार्च वर्ल्ड डायजेस्टिव्ह हेल्थ डे म्हणून आपण साजरा करतो. तर डायजेस्टिव्ह हेल्थ म्हणजे आपल्या खाण्यापिण्याच्या पचनक्रियेने किंवा खाणं पिणं बिघडल्या किंवा पचनक्रिया बिघडल्याने जे काय आजार होतात त्याला आपण डायजेस्टिव्ह डिसीजेस असं म्हणतो. तर कॉमन डायजेस्टिव्ह डिसीजेस कुठले आहेत, जसे की ॲसिडिटी, पोटामध्ये आता जठरांमध्ये पित्ताशयाचे अल्सर होणे, गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज किंवा आपण त्याला GERD म्हणतो, किंवा इरिटेबल बाउल सिंड्रोम हा खूप कॉमन आहे आपल्या लोकांमध्ये, किंवा इरिटेबल इन्फ्लेमेटरी बाउल डिसीजेस हे पण खूप कॉमन आहे. आणि पचनक्रियेत बिघडल्यामुळे खूप सारे लिव्हरचे आणि स्वादुपिंडाचे आजार होतात. तर हे सगळे आपल्याला प्रिव्हेंट करण्यासाठी काय करावे लागते की आपल्याला खाणं पिणं आपलं व्यवस्थित ठेवावं लागतं. टाइम टू टाइम थोडा थोडा आहार आपण दिवसातून 3 वेळा 4 वेळा घेतलं पाहिजे. आणि खाण्यामध्ये व्हरायटीज असणे फार गरजेचं आहे. व्हरायटी असलेले जेवण केल्याने आहार घेतल्याने पोटामध्ये जे प्रोटेक्टिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते व्यवस्थित डेव्हलप होतात. आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती डेव्हलप होते आणि खूप सारे आजार जसे की ॲसिडिटी म्हणा, इरिटेबल बाउल सिंड्रोम म्हणा किंवा IBD म्हणा हे होत नाही आपल्याला. आणि खूप सारे लिव्हरचे आणि स्वादुपिंडाचे आजार आपल्याला होत नाही. त्याशिवाय हानिकारक पदार्थ जसे की स्मोकिंग आणि अल्कोहोल आपण जेवढं कमी होईल तेवढं कमी केलं पाहिजे. त्याच्यामुळे सुद्धा पोटाची प्रतिकार शक्ती कमी होते आणि वेगवेगळे आजार होतात. तर आपण डॉक्टरांना कधी भेटले पाहिजे, जेव्हा आपल्याला पोटामध्ये सारखं सारखं दुखत असेल आणि थोड्याफार मेडिसिननी जर कव्हर होत नसेल, किंवा तुमचं वय जर समजा 40च्या वर असेल आणि तुम्हाला सारखं सारखं डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्स होत असेल तर खूप वेळा हा गंभीर आजाराचे पण लक्षणे असतात. किंवा वजन कमी होत असेल, संडासातून रक्त जात असेल किंवा संडास काळी होत असेल, म्हणजे दीज आर द हे इंडिकेशन असू शकतं की बाबा आपल्या पोटामध्ये काहीतरी गंभीर आजार उत्पन्न होत आहे. अशा वेळेस आपण त्वरित आपल्या डॉक्टरांना भेटावं आणि काय आहे ते निदान करून घ्यावं. नवीन टेक्नॉलॉजीज आपल्याकडे आता आलेले आहेत, जसं की एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ERCP हे मिनिमल इन्व्हेजिव्ह टेक्नॉलॉजीज आहेत. एंडोस्कोपीनी आपण पोटाचे आजार लवकर ओळखू शकतो. कॅन्सर जर एखाद्याला डेव्हलप होत असेल पोटामध्ये ते एकदम अतिशय पहिल्या स्टेजच्या पण आधी आपण डिटेक्ट करू शकतो. आणि लवकर एंडोस्कोपिक प्रोसिजर केल्याने फ्युचरमध्ये कॅन्सर होण्याची रिस्क कमी होते. कोलोनोस्कोपी एक महत्त्वाची नवीन टेक्नॉलॉजी आहे. खूप लोकांना 40 वर्षानंतर जर समजा डायजेस्टिव्ह आजार असेल, पोट विकार असेल, सारखं सारखं पोटात दुखत असेल, किंवा बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशनचा आजार असेल, किंवा संडासातून रक्त जात असेल, रक्त सारखं सारखं कमी होत असेल, अशा लोकांनी कोलोनोस्कोपी करून घेणं अतिशय गरजेचं आहे. कारण मोठ्या आतड्यांचा जो कॅन्सर असतो तो काही एका दिवसात येत नाही. त्याला डेव्हलप व्हायला जवळजवळ 8 ते 10 वर्ष लागतात. आणि हे 8 ते 10 वर्षामध्ये माणसाला सामान्य सिम्पटम्स असू शकतात. त्यामुळे जेव्हा तुमचं वय 40च्या वर असेल तर आणि असे सिम्पटम्स असेल तर कोलोनोस्कोपी करणे फार गरजेचं आहे. आणि मिनिमल इन्व्हेजिव्ह आहे, त्याच्यामध्ये काही जास्त त्रास होत नाही. जे जास्त सेन्सिटिव्ह असतात त्यांना आपण थोडंसं 10-15 मिनिटासाठी भूल देऊन सुद्धा कोलोनोस्कोपी करू शकतो. एंडोस्कोपी पण आपण जे सेन्सिटिव्ह आहे त्यांना थोडंसं भूल देऊन करू शकतो, त्यामुळे काही त्रास होत नाही. आणि काही नवीन टेक्नॉलॉजीज जसे की एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड आपल्याकडे आहे, ERCP आहे, या जेणेकरून आपण पित्ताशयाच्या खडावर मिनिमल इन्व्हेजिव्ह टेक्नॉलॉजीनी ऑपरेशन न करता पण आपण उपचार करू शकतो. तर या दिवशी मी हे विनंती करतो की प्रत्येकाने आपल्या डायजेस्टिव्ह हेल्थची काळजी घ्यायला पाहिजे. वेळेवर आहार आणि योग्य आहार घेऊन आपला हेल्थ मेंटेन करायला पाहिजे. नमस्कार.